पुढची बातमी आता जरांगेंच्या प्रकृतीविषयी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे। जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यानं आता जरांगेंना थकवा जाणवतोय। आता जरांगेंच्या उपोषणाची राज्य सरकार दखल घेणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे, मात्र आता त्यांची प्रकृती खालावली आहे। दरम्यान मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। तुम्ही फडणवीसांचं ऐकून गेम करता का, असा शब्दात त्यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना झापलंय। माझी तब्येत चांगली असल्याची खोटी माहिती सरकारला दिली जाते, माझी शुगर कमी होण्याऐवजी वाढवली कशी, असा सवाल देखील त्यांनी केलाय। मुद्दाम काहीतरी गेम करायला लागला, डबल चेक करून तुम्ही गेम करायला लागला, 100% गेम करायला लागला। सरकारला खोटी माहिती पुरवायला लागला तुम्ही। माझी शुगर कमी व्हायचं, BP कमी व्हायचा, तर सरकारला बरोबर मेंटेनन्स आहे, बरोबर आहे असं करून तुम्ही सांगायला लागला। 4 दिवस झाले तर 4 दिवस झाले आणि कसलं अन्न नाही, पाणी नाही, काहीच नाही घेतलं। आईबापाची शपथ घेऊन सांगतो ना, पाण्याला हात नाही लावला, अन्नाला हात नाही लावला, कशाला हात नाही लावला, मग शुगर वाढते कसं काय? म्हणजे सरकार, तुम्ही सुद्धा डॉक्टर लोक सुद्धा सरकारचा गेम करायला लागला का?